MH19 न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जळगावात घरातच सुरू होता संशयास्पद व्यवसाय, पोलिसांचा छापा, दोघी महिला आणि तरुण ताब्यात। जळगाव शहरातील बिबानगर परिसरात एका घरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी संबंधित घरावर छापा टाकत 2 महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले आहे। बिबानगर परिसरात मागील 2 महिन्यापासून एका घरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती। या घरात वारंवार महिला आणि काही पुरुषांचे ये जा होत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनात आले होते। याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी संबंधित घरावर धडक कारवाई केली। छाप्यात 2 महिला आणि एक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे। भरनगरी वस्तीमध्ये अशा प्रकारच्या कथित व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणातील नेमका प्रकार आणि त्यामागील व्यक्तींची भूमिका तपासातून समोर येणार आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। बिबानगरमधील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या गैर प्रकारांवर पोलिसांकडून आणखी कठोर कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।